नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनिल अभ्यंकर सरांच्या शेजारणीचं वादळ या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे बायकोचा भाऊ महाआगाऊ. नंदन घोळे आणि नंदीचं तसं चांगलं चाललं होतं, पण या स्वप्नवत आयुष्यात एक दिवस एका फोनमुळे मिठाचा खडा पडला. नंदीच्या फोनची रिंग वाजली. हॅलो, अरे मदन, आज अचानक ताईची कशी काय आठवण आली? अगं ताई, कॉलेजला सुट्ट्या आहेत ना, म्हणून मी तुझ्याकडे यायचा विचार करत होतो. येऊ का? मदन, तुला यासाठी विचारायची काही गरज नाही आहे, सरळ निघून ये. अगं नाही ताई, तसं नाही, पण भाऊजींना मी तुमच्याकडे राहायला आलेलो आवडत नाही ना, म्हणून विचारलं गं. मागच्या वेळी मी आलो तेव्हा काय वैतागले होते ते माझ्यावर, त्यामुळे मी आत्ता आलो तर त्यांना चालेल का? मदन, त्यांची कसली पर्वा करतोयस? सरळ बॅग उचल आणि ये इकडे निघून. बरं बरं, येतो ताई, येतो. अगं नंदी, मदनचा फोन होता का गं? काय म्हणाला गं तुझा देवटा भाऊ? नंदन, माझ्या भावाला देवटा म्हणतोस तू? हे बघ, मदन एकदम साधा सरळ मुलगा आहे. तो 4 दिवस इथे राहायला येतोय. काय डोंबल्याचा आलाय साधा सरळ? त्याच्या इतका डांबरट आणि वाह्यात कार्टा मी बघितलेला नाही आहे. हे बघ, तू त्याला इकडे यायला सरळ नकार कळव. मला हे चालणार नाही. तू तुझं मत तुझ्याजवळ ठेव. तो इकडे येतोय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अगं नंदी, मागच्या वेळी काय घडलं होतं ते तरी आठव. त्यांनी त्या तोंडमारे काकूंच्या नातीची छेड काढली होती. काय भाका प्रसंग आला होता आपल्यावर. तुझ्या त्या भानगडवाल्या भावामुळे त्या तोंडमाऱ्या आजी आपल्या दोघांच्या श्रीमुखात भडकवणार होत्या. विसरलीस का ग तू? मी काही विसरलेले नाही आहे. चूक माझ्या मदनची नव्हती. त्या तोंडमारे काकूंची नात तोकडे कपडे घालून दिवसभर फिरत असते. मदननी नुसतं तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तिने मदननी तिची छेड काढली, असे खोटे नाटे आरोप त्या तोंडमारे काकूंनी केले. तू तुझ्या मदनची बाजू घेऊ नको. त्यांनी सरळ सरळ त्या मुलीची छेड काढली होती. मी स्वतः बघितलं ते. तर मी त्या तोंडमारे काकूंची माफी मागितली तेव्हा कुठे प्रकरण मिटलं. मी सांगतो तुला नंदी, तू मदनला इकडे यायला सरळ नकार कळव, नाहीतर तो परत इथे येईल, काहीतरी लोचा करेल ग. नंदन, काहीही लोचा होणार नाही आहे. आता तो बदलला आहे. अरे 9-10 महिन्यांच्या कालावधीमध्ये गेला आहे. आणि तरुणपणी अशा गमती जमती करतात मुलं. आता तो नीट वागेल ना, मी समजवीन की त्याला. नाही, पण माझा विश्वासच नाही त्या मदनवर. माझं आतलं मन सांगतंय की तो नक्की काहीतरी घोटाळा करणार आणि मग आपल्यावर ही सोसायटी सोडायची वेळ येणार. हे बघ, तू मदनवर अजिबात शंका घेऊ नकोस. तुझा संशयी स्वभाव दे सोडून. उगं काहीतरी डोक्यात खोळ घेऊन बसलाय. नंदी, मी तुला सांगतो, अजून वेळ गेलेली नाही आहे. तू मदनला नकार दे. नंदन, बंद करा तुझी वायफळ बडबड. हे बघ, मदन येणार म्हणजे येणार. तुझा झोप आता. आणि तो सकाळी इथे हजर होणार आहे. नंदी, मी तुला सांगतो, हा मदन नक्की काहीतरी गोंधळ घालणार. अरे 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 अरे. आणि सकाळी सकाळी मदन नंदनच्या घरी पोहोचला. त्याला बघताच नंदनच्या कपाळावर आठ्या पडल्या. भाऊजी नमस्कार, कसे आहात तुम्ही? नाही, आत्तापर्यंत बरा होतो, पण आता तू आला आहेस म्हणजे कुठलं तरी संकट येणार माझ्यावर. म्हणजे? मी समजलो नाही. अरे मागच्या वेळी तू आला आणि त्या तोंडमारे काकूंच्या नातीची छेड काढलीस. त्या काकूंच्या रोषाला सामोरं जाता जाता माझ्या तोंडाला आला फेस. हे बघ बाबा, आता यावेळी तरी अशी लफडी भानगडी करू नको नाही तर सोसायटीवाला आम्हाला हाकलून देतील सगळे. हे बघा भाऊजी, मी काहीही केलेलं नव्हतं. ती पोरगी आगाऊ होती. विश्वास ठेवा की माझ्यावर. मदन बाळा, एवढा साळसूतपणा तुला शोभत नाही रे. तू 1 नंबरचा लंपट आहेस, मला ठाऊक आहे. हे बघ, यावेळी असली भानगड मी खपवून घेणार नाही, स्पष्ट सांगतोय तुला. ए ताई, अगं बाहेर ये. हे काय चाललंय बघ भाऊजींचं. अरे मदन, कधी आलास तू? अगं ताई, आत्ता आलोय, पण मी आता परत चाललोय. का बरं, काय झालं? हे बघ, भाऊजींच्यामुळे मी परत निघालोय. का रे बाबा, हे तुला काही बोलले का? अगं, आल्या आल्या त्यांनी त्या तोंडमारेच्या नातीवरनं माझी शाळा घ्यायला सुरुवात केली. मला भानगडवाला, लंपटगिरी करणारा म्हणून हिणवतायत ते.
आता तूच सांगताही तुझा भाऊ असा आहे का? पण यांचा माझ्यावर विश्वासच नाही. मग तुझ्याकडे का राहू मी? नाही नाही, मी आपला परत निघालो. मदन, तुला परत जायची गरज नाही आहे. नंदन, काय चाललंय रे तुझं? तुला 1000 वेळा सांगितलं मी, तरी तू मदनवर अविश्वास दाखवतोस का? अगं पण त्याने मागच्या वेळी भानगड केली होती म्हणून मी फक्त त्याला समजवत होतो आत्ता. नंदन, तू मुद्दाम मागचं प्रकरण उकरून काढतोयस. हे मला चालणार नाही. आणि काय रे, मदनला तू लंपट म्हणालास? अगं जे खरं आहे ते बोललो मी. साप खोटं आहे. यापुढे नंदन तू असं बोलणं थांबवलं नाहीस तर मी थेट माहेरी निघून जाईन. अरे हा बदलला आहे आता. ठीक आहे, नाही बोलणार, पण विश्वास कसा ठेवू मी? नंदन, बास, हा विषय इथे बंद. मदन, जा बरं फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा आणते. या नंदन भाऊजींना काहीतरी धडा शिकवायला लागेल. नेहमी संशय घेतात माझ्यावर. मदन, कुणाला धडा शिकवायचा म्हणालास रे? अगं नाही नाही ताई, कोणाला नाही. मी मला म्हणत होतो, सौजन्यानं वागण्याचे मी धडे घेऊन आलोय तरी भाऊजी शंका घेत आहेत माझ्यावर. जाऊ दे रे मदन, दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. तू अचानक आलास ना, त्यामुळे त्यांना आलं असेल टेन्शन. मी चहा आणते. चहापान झाल्यावर नंदन आणि नंदी आपापल्या कामाला लागतात. वर्क फ्रॉम होममुळे नंदन घरीच असायचा. मदन विचार करतो, भाऊजींना काहीतरी करून जेरीला आणावंच लागेल. माझ्यावर शंका घेतात काय करू? बबन्याला फोन लावतो आणि बबन्याला विचारतो. त्याच्याकडे भरपूर आयडिया आहे. हॅलो, बबन्या, ऐक ना, एक काम होतं बबन्या. मी अरे भाऊजींच्याकडे आलो आहे 2 दिवसासाठी. सतत माझ्यावर शंका घेतात राहते. मला भानगडीवाला समजतात ते. मला सांग ना, त्यांना धडा शिकवायला काहीतरी ट्रिक तुझ्याकडे असेल ना, एखादे तरी सांग की राव. हे बघ, एक सोपी आयडिया आहे. मी काय म्हणतो, भाऊजी सध्या वर्क फ्रॉम होममुळे घरीच असतील ना तुझे. त्यामुळे त्यांचा मोबाईल घरीच असेल. त्यात मी सांगतो त्याप्रमाणे एक भन्नाट उलट सुलट ॲप लोड करून टाक. हो का? बरोबर, ते मी करतो. पण ते ॲप डाउनलोड केल्याने काय होणार आहे? अरे त्यामुळे भाऊजींना आलेले फोन कॉल्स तुझ्या नंदिताईच्या फोनवर येतील आणि उलट सुलट ॲपमुळे भाऊजींना आलेले कॉल्स मीठ मिरची लावून ताईला ऐकू येतील. त्यामुळे होतील गमतीशीर घोटाळे. नाही, पण बाबा यामुळं काय फार मोठी गडबड नाही ना होणार बाबा? कसं आहे, त्यामुळे ताई आणि भाऊजी यांच्यात भांडणं नको व्हायला बाबा. नाही, तसं काय होत नाही रे. मी खात्रीपूर्वक सांगतो तुला. काय थोड्या गमती जमती घडतात. आणि मग आपोआप सगळं सुरळीत होऊन जातं. म्हणजे मी समजलो नाही बबने. अरे त्या ॲपचा इफेक्ट आहे ना, काही तास असतो. मग आपोआप हे ॲप डिलीट होऊन जातं. मेसेज येतो, सॉरी, ती फक्त गंमत होती. नाही, पण तू या उलट सुलटची ट्रायल घेतली का रे? अरे मी माझ्या भाऊजींवर आणि ताईवर घेतली होती ट्रायल. गमतीशीर आहे, मजा आली होती जाम. ठीक आहे. बबन्या, या ॲपचे डिटेल पाठव की व्हॉट्सअपवर. लगेच पाठवतो. बबन्याने लगेच डिटेल पाठवले. मदन ठरवतो, चला कामाला लागू. शंका निवारण उलट सुलट ॲपचा इफेक्ट बघू. मदन ते शंका निवारण उलट सुलट ॲप नंदनच्या मोबाईलवर त्याला न समजता लोड करून टाकतो. जेवण झाल्यावर सगळेजण गप्पा मारत बसतात. तेवढ्यात नंदनचा फोन वाजतो. हम तुम एक कमरे में बंद हो. चायला, हा कोणाचा फोन आहे असल्या कॉलर ट्यूनचा? नंदन, हा काय प्रकार आहे? हे असली वाह्या तुझी फोनची कॉलर ट्यून कशी काय? लाजबीज नाही वाटत तुला? अगं नंदा, मला खरंच माहिती नाही आहे. हे असली ट्यून माझ्या मोबाईलवर कशी काय आली? काय भाऊजी, तुम्ही छुपे रोस्तम निघालात की काय? लपवताय काय? मदन गप्प बसा, मला फोन उचलू दे. नंदन फोन उचलायला जातो तर फोन बंद होतो. चायला, हे काय कटकट आहे? तेवढ्यात नंदाच्या फोनवर ती ट्यून वाजते. हम तुम एक कमरे में बंद हो. नंदा फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो मिस्टर नंदन, मी माया बोलते आहे. आज तर तुम्ही हॉटेल ड्रीम कॉर्नरला येणार होतात ना? हॅलो, कोण माया?
मिस्टर नंदन, तुम्ही बाईच्या आवाजात का बोलताय? आपण दोघं तिकडे भेटून मीटिंग करणार होतो ना. आय लव्ह यू नंदन, आय एम वेटिंग हिअर फॉर यू. हे माया, कोण आहेस ग तू? मी नंदन नाही आहे, मी त्याची बायको आहे. नंदा बोलते मी. हो, आय एम सॉरी, मी नंदनला नंतर फोन करीन. नंदा, अगं कोणाशी बोलतेस फोनवर? नंदन, मला खरं सांग, ही माया कोण आहे? अगं कोण माया? मी नाही ओळखत माया बिया. नंदन, खोटं बोलू नकोस. आत्ता जो फोन आला होता तो माया नावाच्या मुलीचा होता. त्या मायाची आणि तुझी आज हॉटेल ड्रीम कॉर्नरमध्ये मीटिंग होती. ती तिकडे तुझी वाट बघतीये. खरं काय ते सांगा नंदन. अगं नंदा, मी माया नावाच्या मुलीला नाही ओळखत. अगं नंदन, तू काहीतरी लपवतोयस. ती फोनवर तुला आय लव्ह यू असं म्हणाली. अरे वा 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 भाऊजी, तुम्ही तर स्वतः लफडं करणारं निघालात की. आठवा भाऊजी, ऑफिसमधली एखादी मैत्रीण असेल तुमची. मदन, गप्पा तू, उगा चोंबडेपणा करू नको. कोण असेल राव ही माया? अरे हा नंदा, आठवलं. अगं तो फोन माया प्रॉपर्टीजमधनं आला होता का? ते काही मला माहिती नाही, ती फक्त माया म्हणाली. कोण आहे ही माया? अगं ऐक ना, माया म्हणजे माया प्रॉपर्टीजवाले. पण त्यांच्याबरोबर उद्या मीटिंग होती, आज कसं काय फोन आला त्यांचा? बघितलं ना ताई, बघितलं ना, भाऊजी चक्क खोटं बोलले. आधी म्हणाले कोण माया, आणि आता सरळ कबूल करतायत की फोन माया प्रॉपर्टीजचा असेल. भाऊजी, बहुतेक फोनवाली माया प्रॉपर्टीची मालकीण असेल, नाही का? ए मूर्खा, वाटेल ते बरळू नको. हां, अरे माया प्रॉपर्टीशी काय संबंध आहे? नंदन, तुला कसं रे हे सगळं माहिती? हे बघ नंदा, ऐक माझं. माया प्रॉपर्टीजचे मालक हसमुख भाई आहेत. आणि विश्वास ठेव माझ्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये माया नावाची रिसेप्शनिस्ट माझ्या माहितीप्रमाणे तरी कामाला नाही आहे. हां, तरी तुला जर माझ्यावर शंका असेल, हसमुख भाईंशी बोलतेस का तू? लावू का फोन त्यांना? नाही, नको, मी ठेवते विश्वास तुझ्यावर. पण मग हा फोन कोणाचा असेल रे नंदन? जाऊ दे ना नंदा. अगं खोटा फोन लागला असेल किंवा क्रॉस कनेक्शन असेल. दुसऱ्या दिवशी परत सगळे बसलेले असताना नंदनच्या फोनवर नवीन रिंगटोन ऐकू येते. दिल क्या करे कब किसी को किसी से प्यार हो जाए. नंदन, अरे काय चाललंय तुझं? या असल्या रिंगटोन्स तुझ्या फोनवर अचानक आल्या कशा? नंदा, मला खरंच माहिती नाही गं, थांब जरा मी बघतो. नंदन फोन उचलायला जातो आणि फोन बंद होतो आणि लगेच नंदाचा फोन वाजायला लागतो. तीच रिंगटोन, दिल क्या करे. नंदा फोन उचलते. हॅलो, कोण बोलतंय? हा मिस्टर नंदन, कसे आहात तुम्ही? नंदन, मी चार्मिंग कलेक्शन्समधनं स्वप्ना बोलते. परवा तुम्ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीसाठी म्हणजे नयनासाठी ऑनलाईन 2 स्टायलिश ड्रेसेस ऑर्डर केले होते, ते तयार आहेत. तुम्ही प्लीज तुमचा पत्ता पाठवा, मी लगेच कुरिअर करते. हॅव अ गुड डे मिस्टर नंदन. हॅलो, मी नंदनची बायको बोलते आहे, नंदा. फोन कट झाला. ही नयना कोण आहे? नयना कोण आहे? काय भानगड आहे ही? नंदा, अगं कोणाचा फोन? नंदन, चार्मिंग कलेक्शनमधनं कोणा स्वप्नाचा फोन होता. तू नयनासाठी 2 ड्रेस ऑनलाईन मागवलेत असं ती म्हणत होती. नंदन, मला मुकाट्याने सांगा, कोण आहे ही नयना? तू मला सोडून तिच्या प्रेमात पडलायस का? अगं नंदा, मी नयना नावाच्या मुलीला ओळखतच नाही गं, मग मी तिच्या प्रेमात कसा पडेन? नंदन, किती खोटं बोलतोयस रे तू? आत्ताच चार्मिंग कलेक्शनमधनं फोन आला होता. नयनासाठी ऑनलाईन ड्रेसेस विकत घेतलेस म्हणून त्यांना तुझा पत्ता हवा आहे. अगं नंदा, तुझी शपथ, मी ऑनलाईन ऑर्डर कधीच दिलेलं नाही गं. भाऊजी, मग माझी ताई कशासाठी खोटं बोलेल सांगा बरं? आत्ताच तर तिला फोन आला होता ना. ताई, तुझा नवराच दिसतोय बरं का, भानगडीवाला. फोनमुळे त्यांची एक लफडी बाहेर यायला लागली आहे. हे बघ नंदा, तू तुझ्या या भावाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. तुला खरंच सांगतो, मी नयनाला ओळखत नाही. मला तर वाटतंय कोणीतरी कट करून मला अडकवायचा प्रयत्न करतोय. मी निर्दोष आहे का? भाऊजी, अहो तुम्ही म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी निघालात बरं का.
मदन तू गप्प बसा. नंदन, एक वेळ मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण मला सांग, हे असले फोन तुला काय यायला लागले? नंदा, अगं मला काही समजतच नाही आहे. कुणीतरी फेक फोन करत आहे. नंदाताई, एक काम करूया, दोन्ही आलेल्या फोनची उलट तपासणी करून बघू, म्हणजे मग भाऊजींच्या भानगडींचं सत्य बाहेर येईल. करा ना, अरे खुशाल करा करा करा. कर नाही त्याला डर कशाची. तेवढ्यात टुरिस्ट कंपनी ज्वेलरी शॉपमधनं नंदनच्या नावानं 2-3 असेच फोन आले. नंदाचा राग अनावर झाला. ती ओरडली, नंदन बाहेर ये. काय झालं आहे नंदा? नंदन, आता बास झाला, आता बास. मला कन्फर्म झालं आहे की तुझं बाहेर काहीतरी लफडं, काय लफडी चालू आहे तुझी, लफडी. मी हे घर सोडून निघते आहे. अगं नंदा, असं प्लीज करू नको, माझ्यावर विश्वास तर ठेव. अजिबात विश्वास ठेवणार नाही. मदन, चल चल आपण इथनं जाऊया. अगं ताई, अगं थांब, एवढी टोकाची भूमिका नको घेऊ. तेवढ्यात नंदनच्या फोनवर रिंगटोन येते, मेरे सपनों की रानी कब आएगी तू. नंदन फोन उचलणार, तोच नंदा म्हणते, थांब नंदन, फोन मी उचलणार आणि स्पीकरवर ठेवणार. हॅलो, कोण बोलतं आहे? मिस्टर नंदन, मी स्वयंवर विवाह संस्थेतनं मालू बोलते आहे. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी नोंदणी केली होती, काही स्थळं आली आहेत. मी ती स्थळं तुम्हाला मेल करू का, म्हणजे त्यांची माहिती? मिस मालू, मला नीट ऐकू नाही आलं, नाव काय म्हणाला तुम्ही? कोणी नोंदणी केली होती तुमच्याकडे? मिस्टर नंदननी नोंदणी केली होती. ओके ओके, फोन ठेवा, मी सांगते हा त्यांना. ऐकलंस ना नंदन, तुला काही लाज वाटते का नाही? अरे ही नंदा इथे जिवंत असताना दुसऱ्या लग्नासाठी नोंदणी करतो तू? नंदा, हे बघ, हे साप खोटं आहे, कोणीतरी मला अडकवतं आहे. बास झाल्या थापा, माझंच नशीब निघालं फुटकं. मदन गाडी बुक कर रे तू. अगं नंदा, एवढी घाई नको करू, नीट विचार कर. नंदन, तुझ्याशी एक शब्द बोलायचा नाही आहे मला. तुझ्यासारख्या लंपट नवऱ्याला मी सोड चिठ्ठी देऊन अद्दल घडवते की नाही बघ. मदन, सामान आण, 1 मिनिटसुद्धा मी थांबणार नाही इथे. अगं नंदा, खोटं आहे हे, खोटं आहे. अरे मदन, तू समजव की तुझ्या ताईला. अरे बापरे, माझ्या या मूर्खपणामुळे ताई भाऊजींचा घटस्फोट होणार. काहीतरी करावंच लागणार आता मला. मदन स्वतःशी बोलत होता. उघडपणे म्हणाला, भाऊजी काळजी करू नका, मी बोलतो ताईशी. अगं ताई, एवढी घाई नको करू. बघ, मला भाऊजींचं म्हणणं पटतंय, काहीतरी घोटाळा नक्की आहे. हे बघ, तुम्ही तुमचे फोन द्या, मी शहानिशा करतो. मी स्वतः त्या स्वयंवर संस्थेत फोन करतो. मदन, फोन कर, पण फोन स्पीकरवर ठेव. हॅलो, हां, स्वयंवर संस्था का? हो, थोड्या वेळापूर्वी तुमच्याकडनं फोन आला होता की नंदन यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या संस्थेत नाव नोंदवलं आहे. नंदनचं पूर्ण नाव काय हो? नंदन घोटाळे. का हो, काय झालं? अहो, तुम्ही केलेल्या फोनमुळे इथे फार मोठा घोटाळा झाला होता. माझ्या ताईचं लग्न मोडायची वेळ आली असती. ओ, मला नीट समजलं नाही. अहो, माझ्या भाऊजींचं नावसुद्धा नंदन आहे. हो, व्हेरी सॉरी. अहो, तुम्ही पुढच्या वेळेला नावाबरोबर आडनावसुद्धा घेत जा बरं का फोनवर, प्लीज. येस, नक्की. क्रॉस कनेक्शनमुळे फोन तुम्हाला लागला. आय एम सॉरी. बघ ताई, वाचलो आपण, भाऊजी म्हणत होते ते बरोबर होतं. बघ नंदा, बघ, मी खरं म्हणत होतो का नाही? अगं, मी एका पत्नीव्रता आहे. हे बघ नंदा, आय लव्ह यू. आता तरी माहेरी नको जाऊ. थांब नंदन, अजून एवढा हुरळून जाऊ नकोस. 2 गोष्टींचा खुलासा हवा आहे मला, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. आता कुठल्या 2 गोष्टी? मी हॉटेल ड्रीम कॉर्नरच्या मायाचा आणि चार्मिंग कलेक्शनवाल्याच्या स्वप्नाचा उलगडा करते, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवण. चालेल, पण फक्त फोन स्पीकरवर ठेव. ओके. हॅलो, हॉटेल ड्रीम कॉर्नर का? हां, मी मिसेस नंदन बोलते आहे. काल तुमच्या हॉटेलमधनं फोन आला होता की माया नावाच्या सुंदरीला नंदनसोबत मीटिंग करायची आहे, पण माझ्या यजमानांची कुणासोबत मीटिंग नव्हतीच. अहो, मी मायाच बोलते आहे. तुमच्या यजमानांचं पूर्ण नाव काय? नंदन घोळे. माय गॉड, आमच्याकडनं चूक झाली. आम्हाला तर नंदन घोटाळे यांच्याबरोबर मीटिंग करायची होती. नावात साम्य आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आय एम व्हेरी सॉरी. अहो, नुसतं सॉरी म्हणून काय होणार आहे? तुमच्या या चुकीमुळे आम्हा नवरा बायकोत किती मिसअंडरस्टँडिंग झालं होतं.
परत सॉरी म्हणतोय, आम्ही या चुकीची भरपाई करतो, तुम्ही दोघं इकडे जेवायला या, 10% डिस्काउंट तुम्हाला देतो आम्ही, आमच्याकडनं तुम्हाला ऑफर, ओके, हॅव अ गुड डे. बघ 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 नंदा, माझं म्हणणं खरं ठरलं आहे. कोणीतरी मला अडकवायचा प्रयत्न करतं आहे. बास बास, एवढा उतावळेपणा करू नको नंदन. अजून चार्मिंग कलेक्शनवाल्या स्वप्नाचं कळायचं आहे बरं. कर ना, कर, ते पण क्लिअर कर, फक्त फोन स्पीकरवर ठेव. हो रे बाबा. हॅलो, इज इट चार्मिंग कलेक्शन? येस, चार्मिंग कलेक्शनमधनं स्वप्ना बोलते, बोला. अहो, तुमच्याकडनं थोड्या वेळापूर्वी फोन आला होता की नंदननं 2 ड्रेसची ऑनलाईन नोंदणी केली आहे. हो, तो फोन मीच केला होता. पण काय सांगू, त्या मिस्टर नंदन आहेत ना, त्यांनी पत्ताच पाठवला नाही, मग ड्रेस कसे पाठवणार? नाही ते ठीक आहे, पण त्या नंदनचं पूर्ण नाव नंदन घोटाळे. तुम्ही काच विचारताय? अहो, तुम्ही नंदन घोटाळेच्या ऐवजी माझे यजमान नंदन घोळे यांना फोन केला, त्यामुळे मी माझ्या यजमानांवर शंका घेतली. अहो, घटस्फोट व्हायची पाळी आली होती तुमच्या चुकीमुळे. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. नंदन नावात साम्य असल्याने घोटाळा झाला. आय एम सॉरी. हे बघा, तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल भरपाई म्हणून 20% डिस्काउंट तुम्हाला. फोन ठेव. नंदन, व्हेरी सॉरी हां, उगाच तुझ्यावर शंका घेतली, मला माफ कर. आय लव्ह यू नंदन, आय लव्ह यू. नंदा, विसर आता. हे बघ, मी सुद्धा तुझ्यावर प्रेमच करतो. पण नंदा, माझ्या नावानं जे फोन आले ते सगळे नंदन घोटाळे याचे होते, हो की नाही? काहीतरी गडबड आहे. हे कारस्थान कुठल्या तरी जवळच्या माणसानं केलं आहे. नंदा, मला यात मदनचा हात वाटतोय. तुला असं का वाटतंय पण? ते नंतर सांगतो, तू बोलव त्याला. अरे, तो बाहेर गेला आहे. पण मला सांग, तो असं का करेल? माझी 100% खात्री आहे, हे मदनचंच काम आहे. तू त्याला फोन लाव. अगं बाई, त्याचा फोन बंद आहे. आणि काय रे, हे पाकिट कोणी ठेवलं इथे? हां, कसलं आहे बंद पाकिट? बघ की, उघडते, बघ काय आहे त्याच्यात. अगं बाई, ह्याच्यात एक पत्र दिसतंय. थांब हां. अगं बाई, बघ काय लिहिलं आहे. प्रिय ताई भाऊजी, तुमच्यात मला भांडण लावायचं नव्हतं, पण भाऊजी सतत माझ्यावर शंका घ्यायचे, म्हणून मी रागाच्या भरात भाऊजींच्या आणि तुझ्या मोबाईलवर शंकाकरण निवारण असं उलटसुलट ॲप लोड केलं. त्यामुळे भाऊजींना उलटसुलट फोन येतील आणि ते फोन ताईच्या मोबाईलवर ट्रान्स्फर होतील. त्यामुळे तुमच्यात थोडे खटके उडतील, हे मला अपेक्षित होतं. पण माझ्या मूर्खपणामुळे तुमच्यात घटस्फोट व्हायची वेळ आली. मला माझी चूक कळली आहे. मी ते ॲप डिलीट करून टाकलं आहे. आता नाही असे फोन येणार भाऊजींना. ताई, अगं, भाऊजींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ताई, तू मला माफ कर. मी आत्ता तुम्हाला तोंड दाखवू शकणार नाही, म्हणून मी गावी परत निघालो आहे. परत एकदा माफी मागतो. तुमचा मूर्ख मदन. नंदन, अरे तू बरोबर बोलत होतास. हा मदन माझा 1 नंबरचा मूर्ख निघाला. ठीक आहे, तू त्याला माफ करून टाक. आणि प्लीज, मदनच्या मूर्खपणाच्या बाबतीत माझ्या आईबाबांना काही सांगू नको, नाहीतर ते त्याला घरातनं हाकलून देतील. नाही नंदा, अगं, मी कोणाला सांगणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. किती चांगला आहेस नंदन. मी आपली तुझ्यावर शंका घेत बसले, सॉरी हां. अरे बास नंदा, विसर आता. चल, त्या नंदन घोटाळ्यानं जो घोळ घातला आहे ना, त्याच्या वसुलीसाठी त्या माया, स्वप्ना, नायनाला भेटायला हॉटेल ड्रीम कॉर्नर, चार्मिंग कलेक्शन इकडे जायचं का आपण? नंदन घोळे, आता गप बसा हां. आधीच या मनस्तापामुळे माझं डोकं दुखतंय. पार्सल मागव जेवायला. जेवण झाल्यावर आजची रात्र एकमेकांच्या बाहुपाशात घालवू आपण. चालेल ना, चालेल. पण मग त्या मायाला, नायनाला वाईट वाटेल, त्याचं काय करू ग? गप्पा तू. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अनिल अभ्यंकर सरांची कथा, बायकोचा भाऊ महा आगाऊ. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा जरूर शेअर करा. आणि हो, त्या सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.